गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्यानं कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या संदीप गॅस एजन्सी समोर संतप्त नागरिकांनी गोंधळ घातला। त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाल्यानं पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडराचं वितरण करण्यात आलं। या गॅस एजन्सीकडून नेहमीच त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यावेळी केल्या। याबरोबरच या गॅस एजन्सीत कर्मचाऱ्यांकडून जादा पैसे घेऊन काळ्या बाजाराने गॅस टाक्यांची विक्री केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। आखाती देशांतील युद्धामुळे घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा गेल्या 2 दिवसांपासून पसरली आहे। याचा गैरफायदा काही गॅस एजन्सी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घेतला जातोय। कोल्हापूर शहरातील नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं विविध गॅस एजन्सीच्या समोर गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत। आज सकाळी संभाजीनगर इथल्या संदीप गॅस एजन्सीजवळ गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती। या एजन्सीकडून सिलेंडरच्या वितरणाचं नियोजन झालं नसल्यामुळे गॅस सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या रस्त्यावर ठेवून नागरिक 5 तासांहून अधिक काळ ताटकळत उभे राहिले होते। या नागरिकांच्या गर्दीसह वाहनांची मोठी गर्दी झाल्यानं रहदारीच्या या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या गॅस एजन्सीकडून नागरिकांना गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्यानं नागरिकांनी काही काळ गोंधळ घातला, त्यामुळे इथं तणाव निर्माण झाला होता। याबाबतची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत इथली वाहतूक सुरळीत केली। त्यानंतर पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण करण्यात आलं। या गॅस एजन्सीकडून नेहमीच त्रास होत असल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या। गॅस मिळत नाही, गेली 1.5 वर्ष गॅस एजन्सीचा प्रॉब्लेम आहे। प्रशासनाने गॅस एजन्सी आम्हाला चेंज करून द्यावी ही नम्र विनंती आहे सगळ्यांच्या वतीने। आता सुद्धा सकाळपासून 9 वाजल्यापासून आम्ही उभारले, अजून सुद्धा हे चालू आहे। गॅस मिळेल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही आहे, अशी परिस्थिती आहे। त्याच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करून आम्हाला दुसरी गॅस एजन्सी बदलून द्यावी। या गॅस एजन्सीच्या कामगाराकडून काळ्या बाजाराने जादा पैसा घेऊन गॅस सिलेंडरची विक्री केली जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला। त्याबाबतचं मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंगही नागरिकांनी या गॅस एजन्सीचे मालक ओमकार गडकरी यांना दाखवलं। गॅस सिलेंडरचं वितरण काही वेळातच सुरळीतपणे होईल असं ओमकार गडकरी यांनी यावेळी सांगितलं। मात्र प्रसार माध्यमांसोबत बोलण्याला त्यांनी नकार दिला।